पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पावसाळा अद्याप संपला नसतानाही गोंदिया जिल्ह्यात पावसाची दडी। जिल्ह्यात सरासरी 220.1 मिलीमीटर पावसाची तूट। पाऊस हुलकावणी देत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात। पावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्या आणि इतर किडींचा प्रादुर्भाव। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण। बुलढाण्यात शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। अतिक्रमण केलेल्या शेतीवर हॉस्पिटल बांधण्यास शेतकऱ्यांचा विरोध। प्रशासनाकडे चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी। जळगावातील केळी विकास महामंडळावरून शेतकऱ्यांचा सवाल। 100 कोटींची घोषणा सुद्धा महामंडळानं कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि चारकोल रॉट रोगाचा प्रादुर्भाव। सोयाबीन पिवळं पडून करपल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अमरावतीमधील लाखो हेक्टर सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। अतिपाऊस आणि येलो मोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। सांगोल्यातील शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची महूद गावाला भेट। पावसात भिजत बाबासाहेब देशमुख यांचा ग्रामसंवाद। गावकऱ्यांनी पाणी टंचाई, शेती अडचणी, शेतकऱ्यांची दुरावस्था, रस्त्यांची दुरावस्था, वीज पुरवठ्याच्या विविध समस्या मांडल्या। रत्नागिरीत केवळ 82 हवामान केंद्र। प्रत्येक महसूल मंडळासाठी केवळ 1 हवामान केंद्र असल्याने हवामानातील बदल टिपण्यास केंद्र अपुरी। अपुऱ्या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेताना अडचणी होत असल्याने शेतकरी हवालदिल। नांदेडच्या डोंगरगावमध्ये वीज कोसळल्याने 4 गायींचा मृत्यू तर गोठा जळून खाक। डोंगरगाव येथील किशनराव व्यवहारे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। हिंगोली मार्केट यार्डात हळदीची आवक मंदावली। शेतकऱ्यांनी मुक्कामी न येता बीडच्या दिवशीच हळद आणावी, बाजार समितीचं आवाहन। वाशिममधील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून तुरीचे दर स्थिर। दरवाढीचा आशा नसल्याने शेतकऱ्यांकडून तूर विक्रीला सुरुवात। तुरीची आवक अधिक असूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण। हिंगोलीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील विजेत्या शाळांचा सन्मान। 71 शिक्षकांचाही गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मान। अहिल्यानगरच्या संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शिवारमी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन। गोवंश हत्या बंदी कायद्यात तातडीने सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करा। धाराशिव जिल्ह्यात बंजारा समाजाची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी वॉटर पार्क आणि मनोरंजन केंद्रावरील जीएसटी दर कमी करण्याची मागणी। विदर्भ असोसिएशन ऑफ वॉटर अँड अम्युजमेंट पार्क यांच्याकडून जीएसटी दर 18 वरून 5% करण्याची मागणी। गोंदियातील नगर परिषदेच्या गाळ्यांवर खासगी मालकांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न। 4 दुकानदारांनी नगर परिषदेची परवानगी न घेता गाळ्यांवर ताबा मिळवत दुमजली बांधकामास सुरुवात केली होती। घटना समोर आल्यानंतर गाळ्यांचं बांधकाम थांबवलं। माढ्याच्या कोरडू गावचे मुरुम उपसा प्रकरणात नवा ट्विस्ट। महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात कोरडूचे ग्रामस्थ एकवटले। पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची ग्रामस्थांची मागणी। रत्नागिरीत जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि विकास परिषदेचं आयोजन। प्रति हेक्टर 600 रुपयांसाठी अनुदान। वाशिमच्या चिखली पेडगाव रस्ता अपूर्ण अवस्थेत। तब्बल 3 वर्ष उलटूनही केवळ 300 मीटरचं काम रखडलं। रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य। ट्रॅक्टर चिखलात फसला। शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ महामार्ग खड्डेमय। अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीच्या वतीने पेणच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला घेराव। अधिकाऱ्यांचा सत्कार करत 2 दिवसात रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या दिघोरी मोठीमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था। इमारतीच्या छताला गळती, परिस्थिती गंभीर। अनेक वर्षांपासून नवीन इमारतीची मागणी। प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। रुग्ण तपासणी सुरळीत राहावी यासाठी संपूर्ण आरोग्य केंद्र ताडपत्रीने झाकलं। बुलढाणा जिल्हा परिषद परिसरात घाणीचं मोठं साम्राज्य। परिसरात दुर्गंधी। जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। तात्काळ साफसफाई करून मुरुम टाकण्याची मागणी। चंद्रपुरात दौंड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत शेकडो युवक युवती तसंच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। स्पर्धेनंतर विजेत्यांचा सन्मान। अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावाचं विद्युतीकरण होणार। विद्युतीकरणासाठी 56 कोटी 41 लाख रुपयांचा प्रस्ताव। तर चिखलदरामधील 14 आणि धारणीतील 8 गावांचं विद्युतीकरण होणार। लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई। मुरुडमधील 77 जणांवर गुन्हे दाखल। मुरुड शहरातील बाजारपेठ बंद। गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी।
गडचिरोली समृद्ध पंचायत राज अभियानावर ग्रामपंचायत प्रतिस्पर्धा, तालुका स्तरावर 15 लाख तर जिल्हा स्तरावर 50 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांना 7,000 प्रतिमाह पेन्शन लागू करा. पंढरपुरात पेन्शनसाठी ज्येष्ठ नागरिकांची सन्मानवारी. पेन्शनसाठी ज्येष्ठ नागरिकांनी 11,000 पत्र नामदेव पायरीवर ठेवून सरकारला पाठवली. महाराष्ट्रासह गडचिरोलीतील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी 7 महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत. दरम्यान एवढ्या महिन्यानंतरही केवळ एकाच महिन्याचं मानधन खात्यात वर्ग करण्यात आल्यानं निराशा. पुण्याच्या दौंडमधील देऊळगावमध्ये खडी क्रशर बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव. खडी क्रशरमुळे अनेक अपघात झाल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप. खडी क्रशर बंद करण्याचं शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे गाडीला आता राजापुरात थांबा मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. राजापूर रेल्वे स्टेशनवर नेत्रावती आणि जनशताब्दीला थांबा देण्याची मागणी. बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी. सोन्याच्या दरात तब्बल 1,700 रुपयांची तर चांदीच्या दरात 1,500 रुपयांची वाढ. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव परिसरातील सर्व एक्सप्लोझिव्ह कंपन्यांची सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी. हातकणंगले तालुक्यातील तारळा गावाचा अभिमान उंचावला. शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर लेफ्टनंट पदावर विराजमान झाल्या. साताऱ्यातील वडगाव जयराम स्वामी येथील हुतात्म्यांना आदरांजली. 9 सप्टेंबर 1942 रोजी 9 क्रांतीवीरांना इंग्रजांनी बेछूट गोळीबार करत ठार केलं होतं. वाशिममध्ये एसटी महामंडळाच्या जागा भाडेपट्ट्याने देण्यास महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचा विरोध. महामंडळाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा महाराष्ट्र बेरोजगार महासंघाच्या अध्यक्षांचा इशारा. दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत खासगी एजंट म्हणून वाहनं अडवणारे 2 खंडणीखोर गजाळ. या प्रकरणी तुषार शेळके आणि रोहित कड या दोघांवर यवत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून